आज आपण पाहणार आहोत एक्झाम स्ट्रेस कसा कमी करावा, लक्ष आणि एकाग्रता कशी वाढवावी आणि परीक्षेत शांत मनाने उत्तम कामगिरी कशी करावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक महत्त्वाचा संदेश देणार आहे जो प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकाने ऐकायलाच हवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना टेन्शन, भीती, घाबरल्यासारखं वाटणं हे सामान्य आहे. परीक्षेच्या आधी हाताला घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं, पोटात गोळा येणं, झोप न लागणं ही लक्षणे एक्झाम एन्झायटीची असू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही आजार नाही. योग्य मार्गदर्शन, योग्य सवयी आणि शांत मन ठेवले तर हे पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते. तर लक्ष का लागत नाही? अनेक विद्यार्थी म्हणतात सर अभ्यासाला बसतो पण लक्ष लागत नाही. यामागे मुख्य कारण असते मोबाईल आणि सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन. दुसरं अपुरी झोप, त्याचबरोबर आहारामध्ये जड, तिखट किंवा तळलेले अन्न, अनावश्यक गोष्टींचा विचार करणे, वादग्रस्त लोकांशी संवाद करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचा ठरलेला प्लॅन नसणे. लक्ष न लागणे म्हणजे बुद्धी कमी आहे असं अजिबात नाही. आपण पद्धत बदलली तर परिणाम नक्की बदलतो. आता आपण पाहूया अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी 5 उपाय कोणते कोणते. लक्ष वाढवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय. पहिला म्हणजे 25 मिनिटं अभ्यास करा आणि 5 मिनिट ब्रेक घ्या. याला पोमोडोरो पद्धत म्हणतात, बरोबर. दुसरा म्हणजे अभ्यास करताना मोबाईल सायलेंट करून दूर ठेवा. शक्य असल्यास सकाळी पहाटे अभ्यास करा, कारण पहाटे किंवा सकाळी मेंदू हा जास्त ताजातवाना असतो. त्यानंतर रोज थोडं थोडं रिव्हिजन करा. पाचवा म्हणजे प्राणायाम करणे, जेणेकरून आपली एकाग्रता वाढवता येईल. त्याचबरोबर डीप ब्रिदिंग आलं. त्यामध्ये काय करायचंय, 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद थांबायचं, 4 सेकंद सोडायचं, जेणेकरून माइंड स्टेबल होतं. हे छोटे छोटे उपाय तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढवू शकतात. आता आपण पाहूया एक्झाम काळात काय खावे. परीक्षेच्या काळात आहार हा खूप महत्वाचा असतो. हलका पौष्टिक आहार घ्या, जसे की डाळ भात, पोळी भाजी, फळे यांचा आहारात आपल्या समावेश करा. त्याचबरोबर ड्राय फ्रुट्स जसे की बदाम, अक्रोड मर्यादित प्रमाणात घ्या. दिवसभर पुरेसे पाणी प्या, जेणेकरून स्वतः हायड्रेटेड राहील. जास्त तिखट, तळलेले किंवा जंक फूड टाळा. एनर्जी ड्रिंक घेऊच नका, म्हणजे याने काय होतं, त्याने तात्पुरती ऊर्जा मिळते पण नंतर थकवा येतो. आणि योग्य आहारामुळे मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो आणि ऍसिडिटी, गॅस यासारख्या समस्या कमी होतात. आता आपण पाहूया, एक प्रश्न येतो, रात्रभर अभ्यास करणे योग्य आहे का? अनेक विद्यार्थी परीक्षेच्या आधी रात्रभर जागरण करतात, पण लक्षात ठेवा 6 ते 7 तासाची झोप हे अत्यंत आवश्यक असते. झोपेमुळे आपली स्मरणशक्ती मजबूत होते आणि रात्रभर जागरण केल्यास दुसऱ्या दिवशी थकवा, डोकेदुखी, चिडचिड होणं, पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर व्यवस्थित झोप राहिली तर आपल्याला स्मरणशक्ती पण चांगली वाढते. तर पेपरला जाताना काय करावे? पेपरच्या दिवशी सकाळी हलका नाश्ता करा, ऍडमिट कार्ड आणि अत्यावश्यक साहित्य तपासा. पेपर सुरू होण्याआधी 5 मिनिट शांत बसा आणि डीप डीप ब्रिदिंग आलं. त्यामध्ये काय करायचंय, 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद थांबायचं, 4 सेकंद सोडायचं, जेणेकरून माइंड स्टेबल होतं. इतर विद्यार्थी किती अभ्यास केला आहे याची चर्चा टाळा. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तुम्ही तयारी केलेली, बाकीच्यांनी केली का नाही याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मन एकाग्र कसं करावं? अनेक विद्यार्थी विचारतात सर मन एकाग्र कसं करावं? सर्वप्रथम अभ्यासासाठी एक ठरलेली जागा निवडा, पण बेडवर नाही, तर टेबल आणि खुर्चीवर बसा. अभ्यास सुरू करण्यासाठी 2 मिनिट डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे तुमचा मेंदू शांत आणि स्थिर बनवतं. एका वेळी एकच विषय अभ्यासा. मल्टीटास्किंग केल्याने मेंदू लवकर थकतो. मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा, सायलेंट वर नाही, तर शक्य असल्यास दुसऱ्या खोलीत ठेवा. कारण लक्षात ठेवा, एकाग्रता जन्मतः नसते, ती दररोजच्या सरावाने वाढते. तर मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढच्या यशाची सुरुवात असते. आणि पालकांनाही एक विनंती, मुलांवरती अनावश्यक दबाव टाकू नका. त्यांना समजून घ्या, त्यांना साथ द्या, त्यांना विश्वास द्या की बाबा तू करू शकतो, तुम्ही त्याच्या पाठीशी आहे हे त्याला सांगा. परीक्षा ही तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आहे, संपूर्ण आयुष्य नाही. विशेषतः पालकांनी, प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते, तर त्याची इतरांशी तुलना करू नये. तो मुलगा किंवा मुलगी नेहमी अभ्यास करत असते, तू कधीच अभ्यास करताना दिसत नाही. त्याची पद्धत, अभ्यासाला बसण्याची वेळ कदाचित वेगळी असू शकते. आणि आपले खुदकूर मुलगा, एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांच्या कष्टाची, त्याचबरोबर तुमच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेली कसरत, सॅक्रिफायसेस त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. मार्क्स महत्वाचे आहेत, पण तुमचे आरोग्य, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मानसिक शांतता याहूनही जास्त महत्वाचे. शांत मन, योग्य तयारी, सकारात्मक विचार म्हणजेच यश निश्चित. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फक्त 10वी 12वीच नाही, तर कोणत्याही एक्झामला तुम्ही जाणार असाल तर त्यासाठी एक स्वतःला स्टेबल, एक स्वतःला स्ट्रॉंग, स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगणं तेवढं गरजेचं आहे की बाबा मी हे करू शकतो. तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होत राहतात. तर येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली ग्रुपवर शेअर करा आणि तुमचे या विषयावर काही प्रश्न असेल किंवा नवीन कोणता विषय हवा असेल तर कमेंट नक्की करा. तर अशाच आरोग्यदायी मार्गदर्शनासाठी चॅनल सोबत कनेक्टेड राहा. धन्यवाद.